मोठा सामाजिक प्रश्न मांडलेला आहे। काय होतं, 18 वर्षाची मुलगी झाली, ते पळून जाऊन लग्न करतात, आई वडील पोलीसमध्ये तक्रार देतात, पोलीस 18 वर्ष झाली पूर्ण, आम्ही काहीच करू शकत नाही। हा खूप मोठा प्रश्न तयार झाला। एक उदाहरण द्यायचं अध्यक्ष महोदय मला, आमच्या मराठवाड्यातले बरेच मुलं मुली एक रिद्धी सिद्धी आळंदीला जातात, तिथे एक मंगल कार्यालय आहे, रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय, ते सर्टिफिकेट देऊन टाकतात डायरेक्ट विवाहाचं। त्यांना कोणी अधिकार दिला? आपण एखाद्याचं सगळ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं, ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेत विवाह नोंदणी करायला गेली तर 15-15 दिवस महिना मिळत नाही विवाह नोंदणी प्रमाणपत्र, हे त्या दिवशी त्या क्षणाला प्रमाणपत्र देतात। ह्या अशा कार्यालयावर कारवाई झाली पाहिजे। हे चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देतात। आणि त्याबरोबर एक छापील फॉर्म आहे अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे, त्या छापील फॉर्ममध्ये फक्त नावं टाकायची कोरी। छापील फॉर्म कोणाच्या नावानं आहे? पोलीस निरीक्षक साहेब, त्या पोलीस स्टेशनचं नाव कोरं, प्रेमविवाह आणि घरच्यांच्या त्रासाबाबत। मी मंत्री महोदय तुम्हाला फॉर्म देतो, म्हणजे ठरलेलं आहे सगळं काय, आम्ही त्या मुलाचं मुलीचं नाव, आम्ही दोघांचे प्रेमसंबंध बऱ्याच दिवसापासून होते, सदर प्रेमसंबंधाची रूपा विवाहामध्ये करायचा आम्ही निश्चय केला असून त्यानुसार तारीख कोरी, यामध्ये आम्ही आळंदी देवाची तालुका खेड येथे कायदेशीररित्या विवाह केलेला आहे। सदर विवाहास आमच्या घरच्यांचा विरोध असल्याने त्यांच्यापासून आम्हाला धोका व त्रास होण्याची शक्यता आहे। आम्ही दोघे वयाने सज्ञान असून आमच्या मर्जीने निर्णय घेण्याचा अधिकार आहे। सदर विवाहाबाबत घरच्यांची पोलिसात तक्रार केली असल्यास ती रद्द ठरवण्यास यावी, कारण आम्ही कायदेशीररित्या विवाह केलेला आहे। घरच्यांच्या लोकांपासून आम्हाला संरक्षण द्यावे, त्रास होतोय। हे त्यांच्याकडे छापील फॉर्म आहे। हे जे प्रकार आहेत ना असले मंगल कार्यालयाचे किंवा जे असे प्रमाणपत्र देतात, ह्याला अधिकार आहे का? विवाह नोंदणी निबंधक आहेत का? अशा लोकांना पायबंद कायद्याने घालणं गरजेचं आहे, एवढंच मला सांगा। घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलामुलींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट होती आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा। याबद्दल अजून एक नवीन माहिती मिळाल्यानंतर आपण त्वरित त्याचा व्हिडिओ बनवणार आहे।